कोळसा खाणीमुळे आजार जडलेल्या लोकांवर वणीत उपचार। वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आहे, यामुळे या भागातील नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडले आहे। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले। या ठिकाणी रुग्णांवर उपचार करून औषधी देण्यात आली। भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। वणी विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात येत आहे। NH29 मीडियासाठी प्रतिनिधी मकसूद अली, यवतमाळ। वणी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी वणी विधानसभेच्या वतीनं महाआरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे। खरं तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा 17 सप्टेंबर हा जन्मदिवस। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा जो 15 दिवसाचा आम्ही कालावधी आहे, दरवर्षी सेवा पंधरवड्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात करतो आहे। त्याच माध्यमातून आज 22 सप्टेंबरला वणी येथे भाजपच्या वतीनं वणी विधानसभेच्या वतीनं मोठं आपण आरोग्य शिबिर घेतलं। या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्ण असेल, महिला असेल, पुरुष असेल, लहान मुलं असेल, सर्वांची तपासणी, त्यांना औषधोपचार आणि ज्या व्यक्तींना, महिला असेल, ज्या ऑपरेशन असेल त्या सर्व ऑपरेशन विनामूल्य आमच्या भाजपच्या वतीनं आम्ही करून देणार। हे सामाजिक सेवेचं व्रत म्हणून आम्ही दरवर्षी हा संकल्प करतो। या माध्यमातून अनेक आजार असेल, मग महिलांना गर्भाशय आजार असेल, स्तनाचा कॅन्सर असेल, पुरुष बांधवांचं ऑपरेशन, हायड्रोसिल असेल, जेवढ्या सुविधा ज्या ऑपरेशन आणि विशेषतः नेत्रपणे चष्मा, डोळ्याचा आजार आहे, चष्मा आहे, या सर्वांचं ऑपरेशन विनामूल्य आमच्या भाजपच्या महाशिबिराच्या माध्यमातून होणार आहे। त्या सर्व पेशंटला आम्ही दत्ता मेधे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठ, सामान्य मेधाला घेऊन जाणार। तिथं ऑपरेशन करणार तज्ज्ञ चमू आहे, एक्सपर्ट चमू आहे, त्या विषयाचे तज्ज्ञ आहे, मेडिसिन तज्ज्ञ असेल, MS सर्जन तज्ज्ञ असेल, त्यांच्या माध्यमातून ऑपरेशन सुविधा होत त्या पेशंटला आम्ही पुन्हा वणीला त्यांच्या गावापर्यंत विनामूल्य पोहोचवून देणार आहे। हे आमचा सामाजिक संकल्प आहे, या आमचे व्रत आहे, हे सामाजिक बांधिलकी आहे आणि भारतीय जनता पार्टी नेहमी अशा बाबतीत आदेश असते। हा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद।